नमस्कार मित्रांनो, श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण ज्या व्यक्तींची जन्मतारीख 7, 16, 25 आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत. 7 हा अंक केतू या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. केतू हा वारकरी आहे. केतू हा ग्रह मोक्षदाता आहे. या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्ती धार्मिक, मनमिळाऊ, थोड्या अंधश्रद्धाळू असतात. सेवाभावी वृत्ती असते. त्या व्यक्तींना तंत्र, मंत्र, अध्यात्म इत्यादीची तसेच तीर्थयात्रा, धार्मिक ठिकाणी जाणं यांना फार आवडतं. गूढ आणि गहन विषयांची आवड असते. तीर्थयात्रा करायला गेले की येताना देवतांच्या मूर्त्या, फोटो, रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा, गंगाजल असं काही ना काहीतरी घेऊन येतात. त्यांच्या घरात जर बघितलं तर जो देवारा असतो ना, तिथे देवतांची नुसती गर्दी झालेली असते. संपूर्ण घराला देवळाचं स्वरूप आलेलं असतं. हा ग्रह शुभ संबंधित असेल तर अशा व्यक्तींना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अगोदरच अंदाज येतो. सूचक स्वप्न पडतात. विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल, रिसर्च सेंटर इत्यादी विषय जे आहेत, जिथे एखाद्या गोष्टीचा शोध घेतला जातो, असे जे विषय आहेत, गूढ आणि गहन विषय आहेत, अशामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होतं. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत रोजंदारीचे व्यवसाय आहेत, नेहमी ज्यांना तिथे फिरावं लागतं, हातावरती पोट आहे, असे व्यवसाय, मंदिर, मठ इत्यादी क्षेत्रासंबंधित जर व्यवहार असेल ते त्यांना लाभदायक ठरतं. त्याचप्रमाणे हिलिंग सेंटर आहेत, मसाज सेंटर आहे, रेकी आहे, पाळीव प्राण्यांशी संबंधित जर काय व्यवसाय असतील तर या व्यवसायातून देखील या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. जर केतू हा ग्रह पत्रिकेत अशुभ असेल तर मात्र यांना सतत एखादा मानसिक त्रास असतो, एखादी भीती असते, मनावर दडपण असतं, आपल्यावर कोणी काही करणी केली आहे का किंवा नजरबाधा इत्यादीपासून यांना सतत त्रास होत असतो. त्याशिवाय यांना मणक्याचा देखील त्रास होत असतो. केतू अशुभ असेल तर मुलांबरोबर व्यवहार चांगला ठेवावा, नाहीतर बऱ्याच वेळेला मुलांपासून दूर राहण्याचा योग येतो. अशा व्यक्तींनी भटक्या कुत्र्यांना जर रोज काही ना काहीतरी खायला दिलं, बिस्किटं दिलं, चपात्या दिली तर त्यांच्या हातून एक थोडंसं दानधर्म पुण्याचं काम होतं. त्यामुळे देखील केतूचे शुभ परिणाम मिळायला मदत होते. या व्यक्तींनी जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर श्री गणपतीची आराधना तसेच श्री कालभैरव अष्टक आहे हे जर रोज नित्य नियमाने जर आपल्या रोजच्या पठणात म्हटलं तर यांचा त्रास कमी व्हायला मदत होते. मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.